पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये एनआयए तपासामध्ये नवीन माहिती समोर आली आहे। दहशतवाद्यांकडे AK-47 आणि M4 रायफल असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। दहशतवादी जंगलातून 20 ते 22 तास चालत बैसरन घाटीमध्ये पोहोचले। दहशतवादी बैसरन घाटीमधील दुकानांजवळ थांबले होते अशी माहिती ही सूत्रांकडून मिळतेय। दहशतवादी हल्ल्यातील काडतुसाची माहिती ही आता समोर आलेली आहे। पाक व्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तानी सैनिकांकडून रेकी करण्यात आलेली आहे। पाकिस्तानातील लॉन्च पॅडवरून दहशतवाद्यांना हटवतानाचा व्हिडिओ समोर आलेला आहे। पाक व्याप्त काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा वावर असल्याचा हा व्हिडिओ आहे। गाडीतून दहशतवादी पाक व्याप्त काश्मीरचा भाग सोडतानाचा हा व्हिडिओ आहे। पाक व्याप्त काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना घेऊन जातानाचा हा व्हिडिओ जो आहे तो आता समोर आलेला आहे। पाकच्या लॉन्च पॅडवरून दहशतवाद्यांना हटवल्याचा व्हिडिओ जो आहे तो समोर आलेला आहे। पाक व्याप्त काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा वावर आणि पाकिस्तानी झेंडा आपण फडकताना पण या ठिकाणी पाहताय। पाकच्या लॉन्च पॅडवरून दहशतवाद्यांना हटवल्याचा हा व्हिडिओ समोर आलाय। भारताच्या ॲक्शननंतर पाकिस्तान पुरता घाबरलाय। पाकिस्ताननं सर्व रेल्वे स्टेशनची जबाबदारी सैन्याच्या ताब्यात दिली आहे। पाकिस्तानचे रेल्वे मंत्री हानिफ अब्बासनं ही माहिती दिली आहे। सर्व रेल्वे स्टेशनवर पाकिस्तानी सशस्त्र जवान तैनात असणार आहेत। पाकिस्तानी हत्यारं आणण्यासाठी रेल्वेचा वापर केला जाणार आहे। पाक व्याप्त काश्मीरमधल्या झेलम नदीला पूर आलेला आहे। पाक व्याप्त काश्मीरमधल्या मुझफ्फराबाद जिल्ह्यामध्ये पूर स्थितीमुळे स्थानिकांमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालंय। दरम्यान भारतानं पाणी सोडल्याचा आरोप पाकिस्तानकडून केला जातोय। पाक व्याप्त काश्मीरमधल्या झेलम नदीला पूर आलाय। पाक व्याप्त काश्मीरमधल्या मुझफ्फराबाद या जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे। त्यामुळे स्थानिकांमध्ये आता गोंधळाचं वातावरण आहे। पाक व्याप्त काश्मीरमधल्या प्रशासनानं वॉटर इमर्जन्सीची सुद्धा घोषणा केली आहे। मशिदींमधून घोषणा करून लोकांना सूचना दिल्या जात आहेत। हा पूर येण्यामागे भारत जबाबदार असल्याचाही आरोप पाकिस्तानच्या मीडियानं केलाय। भारतानं उरी डॅममधून पाणी सोडल्याचा दावा पाकिस्ताननं केलाय। भारतानं खरं तर याआधीच पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार रद्द केलाय। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्य आक्रमक झालेले आहे। पहलगाम हल्ल्यामधील 9 दहशतवाद्यांची घरं ही उद्ध्वस्त करण्यात आली असून कुपवाडा, पुलवामा, त्राल, बिजबेहरा आणि शोपियान या भागामध्ये भारतीय सैन्यानं कारवाई केलेली आहे। पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं 9 दहशतवाद्यांची घरं बॉम्बनं उडवली। कुपवाडात दहशतवादी फारुख तिडवाचं घर उद्ध्वस्त करण्यात आलंय। तर फारुख तिडवा हा लष्कर-ए-तोयबाचा अतिरेकी आहे। शोपियान भागातला सक्रिय दहशतवादी अदनान शफीचं सुद्धा घर उद्ध्वस्त करण्यात आलं। 1 वर्षापूर्वीच अदनान शफी दहशतवाद्यांच्या गटात सहभागी झालाय। कुपवाडातल्या नारीकुट या भागातला लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी फारुख अहमद याचंही घर उद्ध्वस्त करण्यात आलंय। फारुख अहमदच्या घरातनं शस्त्रास्त्रांचा मोठा साठाही जप्त करण्यात आला। पाकव्याप्त काश्मीरमधला सक्रिय दहशतवादी आमिर नाझीरचंही घर भारतीय सैन्यानं उद्ध्वस्त केलंय। कालही 5 दहशतवाद्यांची घरं बॉम्बनं उडवून देण्यात आली होती। पुलवामा जवळच्या मुरानमध्ये अतिरेकी एहसान शेखचं घर उद्ध्वस्त करण्यात आलं। तर कुलगाम मधलं झाकीर अहमद गनीचं घर सुद्धा सुरक्षा दलानं उद्ध्वस्त केलंय। झाकीर अहमद गनी हा 2023 पासून दहशतवादी कारवायांमध्ये सक्रिय आहे। शोपियानमध्ये शाहिद अहमदचं सुद्धा घर बॉम्बनं उद्ध्वस्त करण्यात आलं। 2002 पासून शाहिद अहमद हा दहशतवादी कारवायांमध्ये सक्रिय आहे। पुलवामा जिल्ह्यातल्या त्रालमध्ये आसिफ शेखच्या घरावर सुद्धा सैन्यानं अशीच कारवाई केली। आसिफ शेख सुद्धा लष्कर-ए-तोयबाचा अतिरेकी आहे। अनंतनाग जिल्ह्यामध्ये स्थानिक अतिरेकी आदिल ठोकर याचंही घर बॉम्बनं उडवून देण्यात आलंय। पहलगाम हल्ल्यात पाकिस्तानी दहशतवाद्यांना मदत केल्याचा या सगळ्यांवर आरोप आहे। दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ मन की बात कार्यक्रमातून पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला हा इशारा दिलाय।
दहशतवादी हल्ल्यातील पीडित कुटुंबियांना न्याय देणार असंही मोदी यांनी म्हटलेलं आहे. गाम में हुआ ये हमला आतंक के सरपरस्तों की हताशा को दिखाता है, उनकी कायरता को दिखाता है. ऐसे समय में जब कश्मीर में शांति लौट रही थी, स्कूल कॉलेजों में एक वाइब्रेंसी थी, लोकतंत्र मजबूत हो रहा था, पर्यटकों की संख्या में रिकॉर्ड बढ़ोतरी हो रही थी, देश के दुश्मनों को, जम्मू कश्मीर के दुश्मनों को ये रास नहीं आया. आतंकी और आतंक के आका चाहते हैं कश्मीर फिर से तबाह हो जाए और इसलिए इतनी बड़ी साजिश को अंजाम दिया. भारताच्या ऍक्शन नंतर पाकिस्तानची दरपोक्ती सुरू झाली आहे. मौलाना फजलुर रहमाननं भारताला धमकी दिली आहे. भारतात शिरून यूपीतील देवबंदमध्ये चहा पिण्याची धमकी रहमाननं दिली आहे. तर पाणी बंद केल्यानं पाकिस्तानचा गृहमंत्री मोहसिनचाही जळफळाट सुरू झालाय. हिंदुस्तान ने हमला किया तो बॉर्डर पे जाओगे या नहीं? इंशाअल्लाह हम अपने वतन अजीज का दिफा अपनी कुर्बानियों से कर सकते हैं. हिंदुस्तान ने कहा हम सियालकोट में नाश्ता करेंगे. हमारे एक साथी ने आज जवाब दिया है कि हमें भी देवबंद में चाय पीने का शौक है. पाकिस्तान अपने स्टांस में बहुत क्लियर है. पाकिस्तान एक पीसफुल मुल्क है और एक चीज है कि अगर इसको छेड़ा गया या हमारे किसी किस्म के किसी हक को दबाने की कोशिश की गई तो ये एक एक बंदा 24 करोड़ में से वो लड़ेगा भी और वो आखिरी दम तक लड़ेगा. तो इस बात में इंडिया को बड़ा क्लियर होना चाहिए. पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी दिलेली मुदत ही आज संपतीये. भारत सोडण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची अटारी बॉर्डरवर गर्दी झाली आहे. पाकिस्तानात परतण्यासाठी अटारी बॉर्डरवर वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत. तर मेडिकल व्हिसा असणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना 29 एप्रिलपर्यंत भारतामध्ये थांबण्याची मुदत देण्यात आली आहे. जी मैं 27 मार्च को आया था. 27 मार्च को आए थे हम और अब 27 तारीख को जा रहे हैं. 1 महीना हुआ है हमारे को और हमारे को जो है ना बोल दिया गया था कि भाई आपको जाना पड़ेगा, टाइम नहीं है, आप वापसी जाएं. बच्चे की माँ नहीं जा पाई, उनका पासपोर्ट इंडियन है. जी उनको नहीं जाने दिया, कहने वो मदर नहीं जा सकती. लेकिन बच्चे को कैसे आप संभालेंगे, कैसे टेक केयर करेंगे? मैं कैसे संभालूंगा मुझे खुद समझ में नहीं आ रहा. मैं बच्चों को इतनी मुश्किलों से लेकर आया हूँ यहाँ पे, रो रो के इन लोगों ने बुरा हाल कर दिया है. मैं खुद कभी जिंदगी में अगर मैं फट गया हूँ, रोने लगा हूँ, मुझसे मिनट पे नहीं बैठा जा रहा. मैं अपने बच्चों को कैसे संभालूंगा. अटारी बॉर्डरवरून 531 लोक पाकिस्तानमध्ये गेले. 843 लोक भारतामध्ये आले. 24 एप्रिलला 28 जण पाकिस्तानमध्ये गेले तर 105 जण भारतामध्ये परतले. 25 एप्रिलला 191 जण पाकिस्तानमध्ये गेले. 287 जण भारतामध्ये परतले. 26 एप्रिलला 75 लोक पाकिस्तानमध्ये गेले. 335 लोक भारतात परतले. 27 एप्रिलला 237 लोक पाकिस्तानमध्ये गेले तर 116 नागरिक भारतामध्ये परतले. पाकिस्तानी नागरिकांवरून राज्य सरकारमध्ये समन्वयाचा अभाव दिसून येतोय. महाराष्ट्रामध्ये 107 पाकिस्तानी नागरिक बेपत्ता असल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. तर राज्यामध्ये आलेला एकही पाकिस्तानी बेपत्ता नाही असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय. आणि मोदीजींनी सांगितलंय पाकिस्तानच्या लोकांनी देश सोडून चालतं व्हा. या ठिकाणी त्यांनी जे फरमान काढलंय हे प्रत्येक भारतीयाच्या नागरिकाच्या मनातलं फरमान आहे, मनातली इच्छा आहे. आणि म्हणून आता महाराष्ट्रातले काही 107 लोक कुठेतरी नागरिक बेपत्ता पाकिस्तानी आहेत. पाकिस्तानी जे जिथं असतील तिथून पाकिस्तानामध्ये चालते व्हा, अन्यथा पोलीस तुम्हाला शोधतील आणि जागेवरच ठोकतील. अशा प्रकारचं या ठिकाणी लोकांच्या मनामध्ये चीड निर्माण झाली आहे. असं आहे, मी आपल्याला गृहमंत्री म्हणून सांगतो आहे, कृपया याच्यावर उलट्या सिध्या बातम्या करू नका.
कोणी 107 नागरिक हरवले आहेत, एकही हरवलेला नाही. जेवढे पाकिस्तानी नागरिक आहेत ते सगळे सापडलेले आहेत, सगळे बाहेर चाललेले आहेत, सगळ्यांची घालवायची व्यवस्था केलेली आहे. एकही पाकिस्तानी नागरिक या ठिकाणी राहणार नाही. माझा अंदाज आहे आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत पूर्ण होऊन जाईल. पहलगाम हल्ल्यापूर्वी पाकिस्तान आर्मी चीफनं भाषण केलं होतं. इंटेलिजन्स विभागानं माहिती दिली पण सरकार झोपून राहिलं असा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केलाय. आपलं सैन्य तयार पण पॉलिटिकल लीडरशिपमध्ये इच्छा दिसत नाही असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय. आर्मी चीफ आहे त्यांचं भाषण हे महत्वाचं आहे. इंटेलिजन्स सतर्क झालं, इंटेलिजन्सनी माहितीही गॅदर केली, सरकारला दिली आणि सरकारला विचारलं काय केलं पाहिजे. सरकार पुन्हा झोपून राहिलं, इन्स्ट्रक्शनच दिल्या नाही. मिलिटरी पूर्णपणे तयार आहे, इस पार या उस पार. पण पॉलिटिकल लीडरशिप जी आहे या पॉलिटिकल लीडरशिपकडे विल नाही. देशावर हल्ला होतो तेव्हा मतभिन्नता नको, आता भूमिका एकच, देश एकत्र ठेवणं अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली आहे. देशाला एकत्र ठेवून सर्व गोष्टींचा विचार करता येईल. पहलगाम हल्ल्यावर शरद पवारांची ही प्रतिक्रिया आहे. भारतवासियांच्या हल्ला आणि भारतवासियांच्या हल्ला ज्यावेळेला होतो त्यावेळेस देशवासियांची ही जबाबदारी आहे की राजकारणामध्ये मतभिन्नता असेल पण ज्या वेळेला देशावर हल्ला असतो त्यावेळेला मतभिन्नता नाही. आम्हाला लोकांना विचारलं काय भूमिका घ्यायची. आता भूमिका एकच, देश एकत्र आहे आणि देश एकत्र राहून या सगळ्या गोष्टींना विचार करता येईल. सिंधू करार स्थगित केला पण पाणी रोखण्यासाठी व्यवस्था आहे का? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींनी हा सवाल केलाय. पाणी रोखण्यासाठी आता काम सुरू केलं तर 20 वर्ष लागतील असंही ते म्हणालेत. आणि यावर शंकराचार्यांचा आदर करतो पण प्रत्येक निर्णयावर भाष्य नको असं नारायण राणे यांनी म्हटलंय. अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचं वक्तव्य, पाणी रोखण्यासाठी व्यवस्था आहे का? ही व्यवस्था जर आज सुरू केली तर याला 20 वर्ष लागतील असं वक्तव्य त्यांनी केलं आणि त्याच्यावर आता नारायण राणे यांची सुद्धा प्रतिक्रिया आलेली आहे. सिंधू करार स्थगितीवर स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी सवाल उपस्थित केलाय. पाणी रोखण्यासाठी आता काम सुरू केलं तर 20 वर्ष लागतील असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि शंकराचार्यांचा आदर करतो पण प्रत्येक निर्णयावर भाष्य नको अशी प्रतिक्रिया नारायण राणे यांच्याकडून देण्यात आलेली आहे. आप कह रहे हैं कि हम सिंधु नदी का जल रोक देंगे. आपके पास जल को रोकने या उसको डाइवर्ट करके अपने ही देश में रख लेने का कोई उपाय ही नहीं है. हमने विशेषज्ञों से पूछा कि अगर हम सिंधु नदी का जल पाकिस्तान में जाने से रोकना चाहते हैं तो हमारे पास क्या व्यवस्था है. उन्होंने कहा हमारे पास कोई व्यवस्था नहीं है. अगर हम आज से शुरू करें कि ऐसी व्यवस्था हम बना लें तो पैसा कितना लगेगा वो तो अभी पूछिए ही मत. अगर पैसा पर्याप्त दे दिया जाए, पैसे के कारण एक दिन भी काम ना रुके, तब भी 20 साल लगेगा. तब हम सिंधु नदी का जल रोक पाएंगे. देशाला मूर्ख बनवू नका. पाकिस्तानचे पाणी बंद करणे शक्य आहे का? शंकराचार्यांचा सवाल. खरंच बातमी आहे असं बोलले का? नाही एका वृत्तपत्रावरून मी त्याला बोलणं कितपत योग्य हा प्रश्न आहे. मी आदर करतो आमच्या सर्व शंकराचार्यांचा, धर्मगुरू आहेत आमचे. कोणताही निर्णय केला त्यावर भाष्य करू नये यांनी, असं माझं ठाम. भाष्य करू नये. तुम्ही देशापेक्षा मोठे नाही आणि देशाच्या जनतेपेक्षाही मोठे नाही.